मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात? मार्गशीर्ष दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज सगळं घरचं काम आवरून झाले, बाहेर रांगोळी काढून झाली आहे आणि स्वस्तिकही काढून झाले. आता पूजेची मांडणीची तयारी चालली आहे. तर अशी तयारी चालली आहे मांडणीची. तर सगळं असं पूजा वगैरे मांडून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तोवर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर असं माझी पूजेची तयारी सुरू झाली. दीप प्रज्वलित आधी करून घेतला आणि नंतर मग पूजा मांडली मी. तर असं सकाळी मस्त 11:30 वाजेपर्यंत माझी एकदम पूजा वगैरे मांडून झाली होती आणि खूप छान वाटतं. असं दिवसभराची पूजा घरात राहते ना, देवीचा पण पूर्ण दिवस घरामध्ये वास राहतो आणि खूप छान असं एकदम वेगळीच फील होतं. एक खूप मस्त वाटतं घरामध्ये. आणि त्याच्यानंतर जो मी मागचा बॅकग्राऊंड केला आहे ना, तो अजिबात व्यवस्थित नव्हता जमला मला. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन. पण मी नव्हता काढला, म्हटलं आता राहू दे, लावलं आहे तर. मग आता पाटावरनं मी असं अक्षताचं पूर्ण कमळाचं फूल टाईप काढत होते. सॉरी, मला व्यवस्थित क्लिक नाही करता आलं. मोबाईलच मी कसा बसा कुठेतरी सेट करून व्हिडिओ करते. पण हे जर असले असते तर व्यवस्थित शूट केलं असतं. मी पाटावर काय मांडते काय नाही सगळं व्यवस्थित दाखवलं असतं. पण घाई अशी, पण देवीचं पण करायचं होतं आणि ब्लॉग पण करायचं होतं, त्याच्यामुळे काय दोन्ही गोष्टी व्यवस्थित जमल्या नाही. तर अशी मग कळशावर बोटं ओढून घेतली आणि छान मस्त कळस मांडण्याची तयारी चालली होती. आणि बघा मग अशी मस्त तयारी. आणि त्याच्यानंतर ना मी पहिल्यांदा अशी माझ्या हाताने रांगोळी काढली होती. पहिल्यांदा अशी रांगोळी जमली, खूप सुंदर दिसत होतं. त्याच्यामध्ये पिवळा लाल रंग, आणि जास्त करून मला रांगोळीमध्ये पिवळा आणि लाल रंग खूप आवडतो. तर बघा अशी देवी आई आपली किती सुंदर सजली आहे. आज मस्त लाल चुटूक रंगाचं वस्त्र मी परिधान केलं होतं देवीला. इतकी सुंदर दिसत होती ना आज, खरंच काय सांगू मी, खूप सुंदर दिसत होते. असं सजवलं ना देवीला, अजूनच देवी असे एकदम म्हणजे वेगळेच त्यांच्यामध्ये खरेपणा दिसतो, असे एकदम रिअल दिसतात देवी. मग त्याच्यानंतर मग असं मी फ्रूट खात होते उपवासाचं. पेरू खात होते, त्याच्यामध्ये थोडं उपवासाचं मीठ टाकून वगैरे. आता उठली आहे, थोडीशी झोप घेतली होती आणि आता मग थोडं फ्रेश होते, मग पोथी वाचायला बसते आणि मग देवीचं आरती वगैरे करून झालं मग तुम्हाला भेटते. असं मी संध्याकाळी देवीला पण थोडा चहा दिला म्हणजे देवीला पण थोडं फ्रेश वाटेल. तर मस्त आता संध्याकाळ झाली आहे, मस्त फ्रेश वाटतं आहे. चहा पाणी झालं आहे आमचा म्हणजे मी घेतला आणि म्हटलं आईला पण देऊ, देवींना पण देऊ थोडंसं चहा, म्हणजे त्यांनाही जरा फ्रेश वाटेल. तर अशा प्रकारे मी त्यांनाही चहा दिला. आणि तर आता संध्याकाळ झाली, आता 7 वाजायला आले, 7 वाजायला 15 मिनटं बाकी आहे. तर 7 वाजता मग मी पोथी वाचायला घेणार आहे. तर पोथी वगैरे वाचल्यानंतर मग देवीची आरती घालणार आणि त्याच्यानंतर मग देवीसाठी नैवेद्य, जेवणाचं नैवेद्य करणार. मग आज खूप 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 मस्त वाटलं. असं असतं सकाळी जर आपण पटकन पूजा केली ना, सकाळची आपण पूजा व्यवस्थित सगळे मांडून घेतो ना, म्हणजे जितकं लवकर होईल आपल्याला पूजा, आपल्याला जेवढ्या लवकर होती सकाळी करायला तेवढ्या लवकर करावी. खरंच इतकं घर स्फूर्तीदायक वाटतं, इतकं प्रसन्नता वाटते घरामध्ये. आणि पूर्ण दिवस जी घरात पूजा राहते ना, ते खरंच सारखं बघावं असं वाटतं त्या पूजेकडे, सारखं त्या आईला बघावं असं वाटतं. सारखं छान मस्त त्यांना बघूनच घर एकदम प्रसन्नता वाटते. आणि आपलं ते देवीची जे ज्योत जळत राहते, ज्योत अशी अखंड राहते, त्यानेसुद्धा घरात पूर्ण पवित्रता पसरते. अगदी पॉझिटिव्ह ऊर्जा पूर्ण कान्याकोपऱ्यात होऊन जाते आपली, राहते. त्याचं काही होतं कारण, त्याच्यासाठी खूप लेट झाला मला. पण ह्या गुरुवारी मी इतकं मस्त सगळं छान मस्त सकाळी उठले आणि मस्त सगळं घरचं आवरलं आणि मग देवींना मस्त देवीची
म्हणजे मांडणी केली, छान पूजा केली, सकाळी पण एक आरती केली, संध्याकाळी पण एक आरती. इतकं छान वाटतं ना, म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही आहे. तर घर इतकं पॉझिटिव्ह एनर्जीने भरते ना, अशा गोष्टी राहिल्या ना पूजेपाठच्या, तर खरंच एक वेगळंच भाव निर्माण होतो, एक वेगळंच घरामध्ये प्रसन्नता वाटते. आता देवीचे 2 गुरुवार राहिले आहेत, तर ते पण खूप छान जातील. आणि आता मस्त आता 2-3 दिवसांनी मला वाटतं 12-13-14 तारीखला आता श्रीदत्त जयंती पण आहे मस्त. तर विचार करते मी पण गुरुचरित्र पारायण करण्याचं. त्याचं काहीतरी 7 दिवसाचं पारायण असतं. तर आता श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने भरपूर लोक आता पारायण करायला सुरुवात करते. श्री चरित्र पारायण सॉरी. तर आता भरपूर लोक सुरुवात करते. तर मी कधीच केलं नाही आहे आणि मला ह्याविषयी खरंच माहीत नव्हतं की असं काही चरित्र पारायण असतं, असं काही पोथी असते. पण ही गोष्ट मला नंतर समजली आहे. आणि पोथी वाचण्याचं म्हणजे अशाही दिवशी वाचू शकतात, पण श्रीदत्त जयंतीपासून तर भरपूर लोक वाचायला सुरुवात करतात. आणि 7 दिवसाचा दिवस असतो, वेळ असतो. तर 7 दिवसामध्ये ते काहीतरी वाचतात. 7 दिवसापर्यंत एक म्हणजे पोथी ती कंप्लीट करून घेतात वाचून. तर असं काय असतं. तर मी विचार करते मी तीही गोष्ट करणार आहे. मला माहीत नाही आहे इतकं काय त्याच्याविषयी, पण आता पोथी वाचल्यानंतर कळेल की नेमकं काय आहे गुरुचरित्र पारायण म्हणजे. ते आता वाचल्यानंतरच मला उमगेल. आणि म्हणतात की ते चरित्र पारायण केलंच पाहिजे, म्हणजे असं जे केलंच पाहिजे. घरामध्ये जे काही गोष्टी असतील ते वाईट गोष्ट निघून जाण्यासाठी. आणि स्वामी समर्थ श्रीदत्तांचा यांचा आशीर्वाद असतो. तर मी पण आता बघते, मी सुरू करणार आहे ती गोष्ट. तर तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे, नक्कीच मी तुम्हाला त्याचा ब्लॉग शेअर करणार सांगेल. तर आता बघा, आता मस्त खूप 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 छान वाटतं आहे, असं एकदम प्रसन्नता वाटते. तर मला ना ह्या देवीचे डोळे इतके प्रभावशाली वाटतात ना, इतका खरेपणा दिसतो आहे ना त्यांच्या डोळ्यांमध्ये. असं वाटतं त्या देवीला बघतच राहावं, इतकं छान ते मुखवट्याचे डोळे. त्याच्यामध्ये ते ठीक आहे, ते डोळे ते मुखवट्याचे आहेत, त्याच्यानंतर आपण त्यांना सजवतो वगैरे, हळदी कुंकू करतो. अक्षरशः ती देवी आई खरेपणाचं असं साक्षात रूप देते असं वाटतं. तर खरंच खूप छान वाटलं. तर आता 7 वाजलेत, बोलता बोलता तुमच्याशी 7 पण वाजायला आलेत. तर आता 7 वाजलेत, 7 म्हणजे 5 मिनटं बाकी आहे, 5-10 मिनटं. तर आता मी पोथी वाचण्याची तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते. तर भेटूया थोड्या वेळाने. तर बाय. तर आता पोथी वगैरे झाली वाचून, आता स्वयंपाकाची तयारी. तर चला. हॅलो. तर रात्रीचे वाजत आले 11:30 आणि किचनची सगळे कामं आवरून झाली आहेत. आणि आईला नैवेद्य दिलं आहे, जेवण दिलं आहे. त्याच्यानंतर आमचंही जेवण झालं, माझाही व्रत मी सोडला आणि आता झोपण्याची तयारी चालली आहे. तर सर्वांना आता शुभरात्री, गुड नाईट, स्वीट ड्रीम आणि काळजी घ्या. तर आता भेटूया आपण सकाळी. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, बाय. गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात? तर आत्ताच हे गेले, आज इतका उशीर झाला दोघांना पण उठायला. तर बघू शकता किचनचा पसारा माझा. आत्ताच गेले ते, टिफिन वगैरे अगदी घाईघाईत झालं. तर मग असं दूध गरम केलं आणि कॉफी पिण्याची इच्छा झाली, तो कॉफी बनवली माझ्यासाठी आणि मस्त कॉफी घेतली. नंतर मग फ्रेश झाली, आंघोळ पाणी केली. आणि तर आता उत्तरपूजा घालायची आहे, तर उत्तरपूजा करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर अशी उत्तरपूजा करून घेतली दुसऱ्या दिवशी. आणि खरंच मांडणी उचलायचं मनच नव्हतं होत,
पण उत्तरपूजा करावीच लागते. ही प्रत्येक देवांची जर मांडणी केली तर त्याची उत्तरपूजा ही असतेच. तर अशी उत्तरपूजा करून घेतली छान आणि देवीची नंतर आरती केली, क्षमा याचना केली आणि एखादं छोटासा एक कुठलाही महालक्ष्मीचा मंत्र जप करून घ्यायचा सगळं झाल्यानंतर. आणि मग ते मांडणी उचलल्यानंतर मग 15-20 मिनटासाठी तिथे अगरबत्ती धूपबत्ती करून घ्यायचं. डायरेक्ट तिथे वावर सुरू नाही करायचा, तर थोड्या वेळासाठी तिकडे अगरबत्ती वगैरे कपूर वगैरे करून घ्यायचं. माझा दुसरा म्हणजे संध्याकाळ होती दुसऱ्या दिवसाची, तर मी स्वतःचाच व्लॉग बघत बसली होती. तर आजचा असा होता माझा दिवस. जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल, आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करून घ्या. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तोपर्यंत आता सगळ्यांना बाय आणि सर्वांना गुड नाईट. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.